महादेव भाऊजी. ज्योतिष बुवांनी कळवण सोडले व त्यांच्याच दुसऱ्या दिवशी आम्ही सोडले. आम्ही जलालपुरास आलो. मला जलालपुरास ठेवून टिळकांनी सप्तशृंगीस जाण्याचे ठरवले. आता प्रश्न आला पैशांचा. सासूजवळ मागणे तर आता अशक्यच होते. मेहुण्याजवळ कसे मागायचे? माझ्याजवळ नबीचे बोळ लेणे होते, बाळ लेणे होते, पण ते भिकूताईंनी केलेले. त्याला कसा हात लावायचा? राहता राहिले एक कोरे लुगडे, टिळकांनीच घेतलेले होते ते ते त्यांच्याजवळ देऊन मी म्हटले, हे दुकानदाराला परत नेऊन द्या व ते पैसे घेऊन पुढे जा. पण टिळक ते घेईनात. मोठ्या पंचायतीने मी ते त्यांच्या हवाली केले व टिळक गेले. दुसऱ्या दिवशी गाडीवाल्याबरोबर लुगडे परत आले. निरोप आला की हे लुगडे चुकून माझ्या सावणात आले होते. खरी गोष्ट म्हणजे दुकानदाराने त्यांना खर्चाला उसने पैसे देऊन लुगडे परत केले होते. सुरगाण्यास नाना संत नावाचे एक अत्यंत उत्कृष्ट वैद्य होते. त्यांचे बिऱ्हाड वाणीस होते. नानासाहेबांचा टिळकांवर फार जीव असे. टिळकांनी त्यांच्याकडून त्यांची विद्या थोडी बहुत हस्तगत करून घेतली. मात्र टिळक आपल्या वैद्यकीवर पैसे मिळवत नसत. या दोघा गुरुशिष्यांच्या संगणमताने टिळकांनी आता आपले ठाणे वाणीस दिले. तेथे टिळकांनी शाळा काढली. ही शाळा टिळकांच्या सर्व शाळात अधिक उत्तम चालली. 40 विद्यार्थी जमले. फी 1 रुपया ठेवली होती. ती ते मोठ्या आनंदाने देत. त्या काळात गुरुजीस शिष्यवर्ग जो मान देई त्याच्या शतांशानेही आता पाहण्यास मिळणार नाही. टिळकांचे शिक्षण ही काही निराळे असते. वाणीतील कितीतरी बालगोपाल त्यावेळी कविता करू लागले होते. या वर्गात इंग्रजीही शिकवण्यास येत असे. टिळक वनीस गेल्याबरोबर त्यांनी आपले उपाध्ये रा काकांची मुळे यांच्या घरी आपले बिराड ठेवले व पुढेही त्यांच्याच घरात आम्ही राहू लागलो व शाळाही त्यांच्याच माडीत भरे. काकाजींची आई व बायको ह्या फार प्रेमळ बायका होत्या. टिळक गेल्यानंतर 1 महिन्याने मी व नबी वणीस गेलो. ते आम्हाला अगदी घरच्यासारखे वाटू लागले. हे जरी आमचे उपाध्ये होते तरी ते आम्हाला परकेपणा असा इतका सुद्धा वाटला नाही. टिळकांचे नबीवर अतिशय प्रेम होते. तिला आम्ही माई म्हणत होतो. त्याच सुमारास डॉक्टर आनंदीबाई जोशी ह्या अमेरिकेस गेल्या होत्या व त्यांच्या संबोधनाने नेहमी वर्तमानपत्रात काही ना काही येत असे. टिळक म्हणत, आनंदीबाईंसारखी ही शिकणार. ती पोरगी ही फार गोड होती. तिचे लाडही करावयाला हवे तेवढी माणसे होती. आम्ही तर सोडूनच द्या, पण काकाजींच्या घरची सारी माणसे शिवाय 40 विद्यार्थी तिचे कौतुक करायला होते. तेथे बापूसाहेब जहागीरदार होते. त्यांचा व टिळकांचाही चांगला स्नेह होता. टिळक नबीला शाळेत नेत. नबी सुंदर होती. माझ्याजवळ आल्यावर ही माझीच मुलगी असे कोणी म्हटले सुद्धा नसते. वणीस देवीच्या धर्मशाळेत जाऊन टिळकांचे तेथे सापडतील त्या भुकेल्या माणसाला आणून अन्नपाणी द्यावे, कोणाला कपडे द्यावे, कोणाला औषध पाणी करावे, अशा रीतीने पैसे मिळवतील त्याची विल्हेवाट लागत असते. वणी खेडेगाव असल्याने अगदी मनुष्याच्या गरजेपुरते तेथे मिळे व त्यामुळे इतर खर्च होण्याचा संभव नव्हता. टिळकांप्रमाणेच त्यांचे सर्वात धाकटे बंधू महादेव भाऊजी होते. किंबहुना एक आखंडभर अधिकच म्हटले तरी चालेल. एक दिवस महादेव भाऊजी जलालपुरास गेले. एका धोतराखेरीज त्यांच्या अंगावर दुसरी चिंधी सुद्धा नव्हती. डोक्यावर टोपी नव्हती की पायात जोडा नव्हता. त्यांनी हे सगळे कोणाला तरी देऊन टाकले होते. नागपुरास भाऊजी ह्या वेळेस कॉलेजमध्ये शिकत होते. तेथून सुट्टी झाली म्हणून ते वणीस येण्यास निघाले होते. वाटेत आत्याबाईला भेटून जावे म्हणून ते जलालपुरास गेले. आत्याबाईंनी त्यांना विचारले, अरे महादेवा, तू फक्त नुसत्या नेसू धोत्रानेशी कसा आलास? भाऊजींनी म्हटलं, आत्याबाई, मला आगगाडीत झोप लागली तेव्हा माझी चोरी झाली. सारे काही चोरीस केले. पण या बोलण्यावर विश्वास कसा करायचा? आत्याबाई म्हणाली, महादेव, अरे तू जरी झोपेत असलास तरी तुझ्या अंगातले तरी कसे कोण काढील? भाऊजींचा हा स्वभावच. कोणी अडचणीत पाहिला की त्यांनी जवळ असेल नसेल ते देऊन टाकावे व मग कोणी विचारले म्हणजे अशा थापा माराव्या. नागपुरास ते माझ्या एकदा मागे लागले की, वहिनी, मला रेशीम काठी धोतराची फार हौस आहे. मला एक रेशीम काठी धोतर घे. धोतर घेतल्यानंतर 2-4 दिवसात ते दिसेनासे झाले. मी सारे घर शोधले. तेही मजबरोबर शोधू लागले. दुसऱ्या दिवशी एक गोंधळी आला. त्याच्या अंगावर ते धोतर. मी भाऊजींच्या अंगी लावले तेव्हा त्यांनी कबूल केले की धोतर आपण त्या गोंधळ्याला दिले म्हणून. असो, आत्याबाई मामांचे काही कपडे भाऊजींना देऊन त्यांची वणीस रवानगी केली. आता तर काय, आमच्या घरात 1 से 2 भले झाले. दोघांनीही घरातील विजींचा कपडे बाहेर कोणाला लागतील त्यांना देऊन नेण्याचा सपाटा लावला. एक दिवस घरातला तांब्या नाहीसा झाला.
तांब्या काय झाला, तांब्या काय झाला म्हणून मी ओरड केली व टिळकांच्या मागे भुणभुण लावली. तुम्हीच तो कोणाला तरी दिला असे मी त्यांच्या अंगी लावण्यास प्रयत्न करी, पण ते काही पत्ता लागू देत ना. एक दिवस मी दळीत बसले होते. तेथे भाऊजी आले व त्यांनी जात्याचा खुंटा धरला. वहिनी, तुम्हाला राग येईल का? तुम्ही नानांना बोलू नका. तांब्या मी एका गरीबाला दिला. खरा प्रकार कळल्यावर मला हसू आले. मी म्हणाले, भाऊजी तुम्ही अगोदर का नाही सांगितले? तुम्ही रागवाल म्हणून. वहिनी, तुमची मला फार भीती वाटते. एक दिवस रात्रीचे गडावर जाण्याचे भाऊजींनी ठरवले. त्यांच्याबरोबर त्यांचे एक मित्र जाणार होते. भाऊजी माझ्याकडे येऊन गयावया करू लागले की वहिनी, तुमची धाबळी द्या. मी सांगितले मी देणार नाही. तुम्ही ती कोणाला तरी देऊन टाकाल. त्यावर त्यांनी आणखीन गयावया केली, कबूल केले की धाबळी कोणाला देणार नाही, अगदी तुमच्या हातात आणून देईल. शेवटी त्यांनी धाबळी नेली व ती देऊन टाकली. मला त्यांचा या गुणामुळे फार राग येई व मी रागावते म्हणून ते मला फार भीत. नागपुरात असताना भाऊजींना पुष्कळ मुली सांगून आल्या होत्या, पण ते लग्नाला कबूल होत ना. ते म्हणत, वहिनी तुम्ही उगीच कशाला काळजी लावून घेता? या त्यांच्या बोलण्यामुळे माझ्या पोटात धस्स होई. पण व्हायचे ते झाले. त्यांना जणू स्वप्नच पडले होते. एक दिवस भाऊजी नागपुरास परत गेल्यावर वासुदेवराव पटवर्धनांचे पत्र आले की भाऊजी विषमाने आजारी असून त्यांनी माझा आत्याबाईंचा व टिळकांचा ध्यास घेतला आहे. आम्ही सर्वांनी निघण्याची तयारी केली, पण दुसऱ्याच दिवशी तार आली की भाऊजी आम्हाला सोडून देवाघरी चालले झाले. भाऊजींचे लग्न केले असते तर केवढा अनर्थ झाला असता ते आता आम्हाला कळले. अशी माणसे देव आपल्याकडे लवकर नेतो म्हणतात ते खोटे नाही. वणीस असताना टिळकांनी देवीचा प्रसाद नावाचे कवितांचे पुस्तक लिहिले व ते वणीच्या जहागीरदारांनी छापून प्रसिद्ध केले. वणीस नाना संत आमच्या घरी नेहमी येऊन बसत. ते म्हणत, जेवण झाल्यावर मला जशी पान सुपारी लागते तसे तुमचे एखादे भांडण ऐकण्यास बरे वाटते. मोठी मौजेची तुमची भांडणे असतात आणि आम्ही खरोखरच नेहमी भांडत होतो. आमच्या भांडणाचे विषयही विविध असत. वणीस एकदा चोरांचा फार सुळसुळाट झाला होता. टिळकांनी चोर पकडण्याची युक्ती काढली. ती मला पसंत पडली नाही. झाले कडाक्याचे भांडण. त्यांची युक्ती अशी होती की घरच्या दाराजवळ एक मोठा खड्डा खणावा, त्यात पाणसाबर टाकावी, वर एक मोठी पत्रावळ त्या कार्यासाठी मुद्दाम बनवलेली टाकावी. मग चोर आला की पडेल आतमध्ये. मी म्हणे, चोर कशावरून पडेल? तुम्ही किंवा मीच कशावरून नाही पडणार. दुसरे असे की खड्डा खणताना गावातील लोकांना दिसणार नाही कशावरून. मी सांगतो तसे कधी होणार नाही. यानंतर झाली भांडणाला सुरुवात आणि नाना संत बसले येऊन गंमत पाहत. असे नेहमीच चालायचे. राग, प्रेमळपणा, दयालुत्व व थोडासा विक्षिप्तपणा ही सारी या दोघांही भावांच्या अंगी होती. नागपुरात असताना एकदा टिळक कोटेसे गेले होते. घरात काही सामान नव्हते. महादेव भाऊजी व मी असे आम्ही दोघेच घरी. माझ्याजवळ 2 रुपये होते. ते भाऊजींच्या हवाली करून मी सांगितले, भाऊजी अमुक अमुक सामान आणा. भाऊजी बाजारात गेले व 2 रुपयांची तूप साखरच घेऊन आले. शिवाय बरोबर हजामत करण्यास न्हावी घेऊन आले. मला त्यांचा इतका संताप आला की मी त्यांना म्हटले, न्हावी राहिला बाजूला, आता मी तुमची चांगली हजामत करते. आता का नुसती तूप साखर खाऊन दिवस काढायचे? जा, मी जीवच देते. असे म्हणून मी वर माडीवर जाऊन बसले. अर्थात जीव देण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता. तशी मी फार जिवट स्वभावाची व चिवट शरीराची आहे. भाऊजी खाली तोंड फुगून बसले व मी माडीवर जाऊन बसले. माझी काही गडबड ऐकू येईल तेव्हा ते घाबरले व बागेतल्या विहिरीतून डोकावून पाहू लागले. मी माडीवरून सारी गंमत पाहत होते. माझा पत्ता लागेना तेव्हा ते मोठमोठ्याने गळा काढून रडू लागले. अगं वहिनी, तू कसा ग जीव दिलास? आता नानांना मी काय सांगू? कोठे ग तू जीव दिलास? शेवटी मला राहावे ना व खाली आले. मला पाहताच भाऊजींनी मोठ्याने रडून माझे पाय धरले. वहिनी, मी आता कधी नाही ग असे करायचा. मला त्यांचा खरा स्वभाव तेव्हा कळला नव्हता. म्हणून अशा साधू पुरुषाचा मला राग येई. आता त्यांची खरी किंमत कळते. असो, भाऊजींनी वचन दिले ते रडले तरी त्यांचे होते ते होतेच. नागपुरास मामनजी वारल्याची बातमी आली तेव्हा भाऊजींना बाजारात पाठविले. 12व्या 13व्याचे ब्राह्मण बोलवले होते. भाऊजी बाजारात गेलेले. बाजार आणला. टिळक व भाऊजी या दोघांजवळून मी हिशेब घेत असे, कारण ते काय व कसा खर्च करतील ह्याचा नेमच नसे. भाऊजींनी सारा हिशोब चोख दिला, पण 4 आण्याचा हिशोब त्यांना देता येईना. शेवटी कबूल केले की 2 आणे एका भिकाऱ्याला दिले व 2 आण्याची जिलेबी घेऊन खाल्ली. भाऊजी आज जिलेबी घेऊन खाल्ली?
तुम्हाला काही वाटते का सांगायला? वहिनी, मग मी काय करू बरं? मला भूक लागली. पण भाऊजी, अजून सारं व्हायचं राहिलं आहे. ब्राह्मण जेवले नाहीत आणि तुमचे वडील वारलेले तुम्ही गोड हो कसे खाल्ले? ते दूर वारले वहिनी. मला खरोखरच त्यांच्या असल्या काही कृत्यांचा अर्थच कळत नसे. माझा पहिला मुलगा वारला तेव्हा भाऊजी आम्हाला आमच्या मुलासारखे वाटत. त्याच वेळची आणखीन एक गोष्ट आठवते. मुलाची मला फार आठवण येत असे व नेहमी रडायला येत असे. तेव्हा टिळकांनी मला एक राघूचे पिल्लू आणून दिले होते. त्या पिल्लाचा पुढे मोठा राघू झाला. त्याला टिळकांनी संस्कृत शिकवले होते. पण तो भो भो महादेव एवढेच तो म्हणत असे. त्यातील महादेव देव असे मोठे अळवून म्हणे. या पोपटाला मी कसे सांभाळले हे टिळकांनी कवितेतून धुवून ठेवले आहे. संपूर्ण कविता हाती लागली नाही. ही कविता पुढे तो पोपट उडून गेल्यावर केली होती. पर न रे फुटले तनूला पुरे, दिसत असे तनूचे मृदू मांसरे. मृदुल चोच तुझी शुक बालका, स्मरण त्या स्थितीचे तुझ होय का? चंचू तेव्हा रचुनी आपुल्या दोन हस्तांगुलांची, चार बाळा तुझ भरविला स्वयं माया मनाची, माझ्या जिवेवरुनी कितीदा भक्षले सांग भक्ष. क्रूरा तेव्हा डसशी परी मी त्यास केले अलक्ष. रात्री तू ते हृदयी आपुल्या घेऊन मी निजावे, वेळोवेळी दचकून तुझ्या चिंतनाने उठावे. पोरालाही इतुकी जपले पोटच्या मीन ऐशी, हा हा किरा तुझ्याशी जपले निर्दया साच तेशी. उत्साहाने पहाटेला उठावे, बोलायला मी तुला शिकवावे, मध्ये मध्ये कामकाजा त्यजावे, घेऊन या तुझ लागी रमावे. किती ममत्व तरी तव लागले, घडी भारी तुझला न विसंबले. उपवनी फिरता असता घरी, तुझशी बाळगिल्लेच करी उरी. देवास नैवेद्य न दाखविला, प्रियास वा अर्पित नाही केला, पदार्थ गेहात नवीन झाला, आधी तरी तो तुझ सारी येला. उपजाच किरात धरी तुला, जननीला मुकशी अबला मुला. समजूनी द्रवले मन हे आती, तुझ शुका बघुनी रडले किती. प्रथम पृष्ठीवरी पर पातले, हळूहळू सगळे विपू झाकले. चिमुकले फुटले तुझ पंख रे, जननीचे सुख हो मजला खरे. हळूहळू उडण्या बळ ये तुला, मम सुखा मग साच नुरे तुला. रुचिर पूर्ण दशागत रूप रे, तव मुला भुलवी मजला पुरे. हा आमचा आवडता राघव पुढे एक दिवस पाहता पाहता उडून गेला. आम्हाला तिघांना अतिशय दुःख झाले. मधून मधून तो परत येई व उंच झाडावर बसून म्हणे, भो भो महादेव. तेव्हा आम्हा सगळ्यांना आनंद व्हावा, पण एक दोनदा भाऊजींना हाका मारून त्याने निघून जावे. शेवटी आमचाही पोपट आम्हाला असा सोडून जाईल अशी कल्पना नव्हती. पटवर्धनांची तार येऊन ती खरी झाली. काही काळ आमचा आनंद पार मावळला व नाना संतांना आमची भांडणे ऐकायला मिळेनाशी झाली.